प्रभु रामचंद्र भगवान की जय। हनुमान महाराज की जय। नमस्कार दशरथा कैकई चरणी ठेविला माता मने विजयी होई रघुनाथा वागदेवता सत्यवोदे। असं सुंदर अशा प्रकारचं भावार्थ रामायणातील गूढ विषय या ठिकाणी असणार रामचंद्रजीला वनवासाला जाण्याचं असणारे वचन त्या ठिकाणी राजा दशरथाकडून मागून घेतलं। याच्यानंतर सुमंत नावाच्या प्रधानाच्या हातवी सुमंत नावाचा जो प्रधान आहे त्या प्रधानाच्या हातानं त्या ठिकाणी रामचंद्रजीला बोलवण्यात आलं। ठीक आहे ना, गोड विषय होऊन गेला। कारण सुमंत प्रधानाला जात असताना कसं जावं लागलं 7 दरवाज्याचं वर्णन आलेलं। भावार्थ हे राजभुवन प्रथम दारवंटा श्रवण दुजे ते साधन नित्य नित्य ज्ञान ते तिजे चौथा दारवंटा म्हणून 5वे निधी ध्यासन 6वा वैराग्य पूर्ण 7वा जाण साक्षात्कार आहे का नाही। सुमंताला 7 दरवाजाचं उल्लंघन करून त्या ठिकाणी तिकडे जावं लागलं। प्रभूची भेट झाली आणि प्रभू रामचंद्र जे असणारे इकडे येऊ लागलेले येत असताना त्या ठिकाणी पूर्ण असणारे शकून अपशकून घडले। प्रभू रामचंद्रजी राजा दशरथाच्या महालामध्ये आले। आल्याच्या नंतर राजा दशरथजींना वंदन केलं, नमस्कार त्या ठिकाणी केला आणि आई असणारी कैकई हिलाही त्या ठिकाणी वंदन केलं। त्यावेळेस त्या ठिकाणी कैकई मातेच्या मुखातला आशीर्वाद नाथांनी वर्णन केलेला आहे। विजयी भव, ठीक आहे ना, वागदैवता। कारण ज्या वागदैवतेला सामर्थ्य प्रभू रामचंद्रजीमुळे आहे त्या वागदैवता सहजरित्या माता कैकईच्या मुखातून वरदान देते हे का नाही। हे रामा तुझा विजय त्या ठिकाणी हो असं वरदान कैकई मातेने तिथं दिलेलं आहे। कैकई आशीर्वाद गोष्टी रामे बांधिले शकुन गाठी विजयी झालो मी सृष्टी बाहेर थापटी स्वानंद। कैकई मातेच्या मुखातले ज्यावेळेस शब्द ऐकले की रामा तुझा विजय होईल आशीर्वाद रूपी शब्द ऐकल्याबरोबर त्याच शब्दाची शकुन गाठ प्रभूंनी बांधली आहे का नाही। पहिला आशीर्वाद मिळालेला आहे इथं आहे का नाही। मला संकट येण्याच्या अगोदर विजयी भव हा आशीर्वाद मिळालेला आहे आणि तो आशीर्वाद आता असणारा पूर्ण करायचा आहे नव्हे। माझा तो आशीर्वाद सत्य होणार आहे याच्यासाठी बाहुला स्फुरण आलं। स्फुरण का नाही, स्वानंदानं बरं का, ते बी दुःखीत नाही जावं लागल म्हणून जायचंय असं नाही, स्वानंदामध्ये त्या ठिकाणी स्फुरण निर्माण झालं। आणि प्रभू रामचंद्रजी काय विचार करतात ते पुढे ऐकू। उल्हास देव देखोनी रघुनाथा दारुण मूर्छा आली दशरथा श्रीराम योगाची अवस्था काही सर्वथा बोलवेडा। ग्रंथकर्ते नाथांनी सांगितलं ज्यावेळेस आई असणाऱ्या कैकईनं रामाला आशीर्वाद दिला, रामाला आनंद झालेला आहे। पण रामाचा तो आनंद पाहून राजा दशरथजींना पुन्हा मूर्छना आली हे का नाही। राम जो मानतोय ते त्याला असणार मिळणार नाही। आशीर्वाद विजयाचा दिलाय पण त्या विजयामध्ये दुःख दडलेलं आहे हे रामाला ज्ञान नाही असं असणारा कोणी विचार केला, राजा दशरथजींनी केला। आणि राजा दशरथजी पुन्हा त्या ठिकाणी मूर्छना येऊन असणारे खाली कोसळले आणि कोसळून त्या ठिकाणी असणारे विचार करतायत की आता असणारा रामाचा आणि माझा काय होणार, वियोग होणार। वियोग, राम माझ्यापासून दुरावले जाणार आणि राम दुरावले की त्याचं दुःख मला सहन होणार नाही असा विचार राजा दशरथजी मूर्छनेमध्ये करतायत। छेदावया दशकंठ मूर्त सांगे वैशिष्ट ऐक्य दे राज्य ते कनिष्ठ राम राज्य श्रेष्ठ ती लोकी। खरे असं या ठिकाणी कशी अवस्था आहे पूर्णपणे असणारा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रजीनं असणारे ज्ञानी होते। प्रभू रामचंद्रजी त्यांना काही असणारं सांगायची गरज होती का? अखिल कोट ब्रह्मांड नायक प्रभू रामचंद्रजी आहेत हे का नाही, जगताचे मालक आहेत। आणि आशीर्वाद असणारा मिळाल्याबरोबर कोणती शकुन गाठ बांधली, दशकंठ छेदावया नातानी इथं लगेच सांगून टाकलं। आणि अयोध्येचं राज्यपद घेऊन अयोध्येमध्ये स्वतःचं नाव ठेवण्यापेक्षा त्रिलोक्यामध्ये असणारं नाव माझं होईल हे का नाही। कधी जर राजा रावणाचा माझ्याकडून अंत झाला तर या त्रिलोक्याचा स्वामी या त्रिलोक्याचा मालक अशी असणारी उपाधी मला प्राप्त होणार आहे। आणि हे उपकार कोणाचे, कैकई मातेचे बरं का।
कैकेयीनं एवढी मोठी निंदा सहन केली, पण रामाला तिन्ही लोकांचा राजा बनवलं, आहे का नाही? कारण जग निंदा करत असेल तर करू द्या, पण माझा मुलगा श्रेष्ठ झाला पाहिजे. सख्खी आई म्हणावं लागेल, आहे का नाही? नाहीतरी राम त्या ठिकाणी सख्खीच आई म्हणत होते कैकेयी मातेला. असा असणारा त्या ठिकाणी पूर्ण विचार प्रभू रामचंद्रजींनी केला. आणि काय करताय? श्रीरामाशी संभाषण रायासन करवे जाण, कैकेयी केले मुखमुद्रण वनाभिगमन न सांगावे. तरी असं ठिकाणी प्रभू रामचंद्रजी सोबत संवाद करावा अशी स्थिती राजा दशरथाची नाहीये. राजा दशरथीच्या मुखातून त्या ठिकाणी शब्दच निघना. हे रामा, तुला असणारं वनवासामध्ये जावं लागल, कारण कैकेयीला मी 2 वचन दिलेले, त्या वचनामधील एका वचनामध्ये तुला वनवास आहे हे बोलण्याचं सामर्थ्य राजा दशरथाकडे त्या ठिकाणी राहिलेलं नाहीये. म्हणून त्या ठिकाणी असणारं पूर्णपणे वनामध्ये जा किंवा न जा हा भाव कोण सांगता आपल्याला पुढं असणारा अनुसंधानाला ऐकून. न बोलावे येथे राहे, न बोलावे वनासी जाये, देखोनी श्रीरामाचे पाये, दुःखी होय अति दुःखे. ग्रंथकर्ते नाथ महाराज सांगतात की प्रभू रामचंद्रजीला त्या ठिकाणी वनाला जा हेही असणाऱ्या राजा दशरथजीच्या मुखातून शब्द निघत नाही. आणि रामाला राजसिंहासनावर बसून अयोध्येचं संरक्षण करा हेही त्या ठिकाणी मुखातून बाहेर निघत नाही. कारण प्रभू रामचंद्रजीच्या चरणाचा दुरावा म्हणजे सगळ्यात मोठं दुःख आहे. दुःखे दुःखावे असा शब्द नाथांनी वापरलेला आहे. दुःखाला देखील दुःख होईल इतका असणारा रामाच्या वियोगामध्ये दुःख आहे असं राजा दशरथजीचं अंतःकरण तिथं निर्माण झालं. बाष्पेर दिला निज कंठ, घोर वाजे घरघराट, टोकारिले नेत्र वाट, ओथा उदरायासी. तरी असं या ठिकाणी पूर्णपणे असणारी अवस्था राजा दशरथाची बिकट अशा प्रकारची झालेली आहे. कंठ रोधल्या गेला, कंठातून शब्द त्या ठिकाणी स्फुरण होत नाही, गरगर करू लागला आपल्या भाषेमध्ये, डोळे पांढरे करू लागले. कारण रामाचा वियोग त्या ठिकाणी आता मला सहन होत नाही अशी अवस्था राजा दशरथजीची तिथे निर्माण झालेली आहे. काय राजा दशरथजी विचार करतात बघू आपण. राजा देखोनी वयक्ताभूत, कैकेयीसी पुषे रघुनाथ, कैसे निताप झाला अद्भुत, किंवा भूत संचारू. राजा दशरथाची व्यथा कुणी बघितली? प्रभू रामचंद्रजीने बघितली आणि प्रश्न केला. प्रश्न काय झालंय माझ्या पिताश्रींना त्या ठिकाणी काय झालेलं आहे? प्रभू रामचंद्रजी कैकेयी मातेला विचारतात, काय दुखू लागले का, काही व्यथा होऊ लागल्यात का शरीराला? किंवा याच्या पुढे प्रभू विचारतायत, काही भूतबाधा झाली का काय? ठीक नाही, भूतबाधा असणारी त्या ठिकाणी झाली, भूताचा संचार राजा माझ्या पिताश्रीच्या अंगात झाला की काय असा प्रश्न कैकेयी मातेला त्या ठिकाणी केला. काय सांगते कैकेयी माता ती ऐकू आपण. अथवा माझी अपराधता घडली असे मज न कळता, की काही भरली धाडिली वार्ता, की शत्रुने बोलता अन्यान. एवढंच नाही, प्रभू रामचंद्रजी तेवढी शंका घेऊन थांबत नाहीत. प्रभू म्हणतायत की आई, राजा दशरथजीची अशी अवस्था होण्याच्या माग माझ्याकडून काही अपराध झालाय का? न कळत, ठीक आहे नाही, माझ्याकडून जाणून बुजून तर अपराध नाही होणार, पण न कळत जर अपराध झालेला असेल त्याचं दुःख माझ्या पिताश्रींना झालं का? किंवा राजा भरतजी कुठं गेलेले आहेत? मातुळाला गेलेले आहे का नाही, आईच्या असणाऱ्या म्हणजे आजुळाला त्या ठिकाणी गेले. तिकडून काही वार्ता आली का? शत्रुघ्नानं काही निरोप पाठवलाय का? आणि त्या निरोपाच्या पाठीमागं काही दुःख दडलंय का? नेमकं काय झालं माझ्या पिताश्रींना? अशी अस्वस्थ अवस्था होण्याच्या माग काय व्यथा आहेत असणाऱ्या माझ्या पिताश्रींना असा प्रश्न त्या ठिकाणी कैकेयी मातेला प्रभू रामचंद्रजी करतायत. तरी नवे देहता पाची निष्ठा, नवे भूत संचाराचा ताठा, नवे त्रिदोषाचा फाटा, नम्र पवष्ट कोण वाथा. तरी असं ठिकाणी कशी अवस्था आहे पूर्ण बोलायला सुरुवात केली. देह तापाची व्यथा नव्हे, प्रभूने अनुमान काढलं. त्याला वैद्य म्हणतात बरं का, वैद्य. प्रभू रामचंद्रजीकडे सर्व शास्त्र संपन्न असणारे प्रभू आहेत, म्हणून वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास केला तर शरीराची ही व्यथा राजा दशरथाला झालेली नाही, भूत संचारही झाला नाही.
ठीक आहे नाही नव्हे असणाऱ्या त्या ठिकाणी त्रिदोषाचा फाटा. 3 दोष आहेत, 3 दोष आहे का नाही. त्या तिन्ही दोषाचा एकही दोष यांच्या पाठीमाग लागला नाही. आता लयदा आपण ऐकलेत, पुन्हा पुन्हा कशाला सांगू आहे का नाही. भौतिक, आदिभौतिक, दैविक अशा प्रकारचे जे असणारे त्रिदोष आहेत, त्या त्रिदोषामध्ये असणारे त्या ठिकाणी राजा दशरथजी अडकलेले नाहीयेत. त्याच्याही वेगळी असणारी त्या ठिकाणी पूर्णपणे वेगळीच अवस्था मला दिसू लागली. नेमकं काय झालं असेल असा विचार असणारा त्या ठिकाणी कैकेयी मातेला प्रभू रामचंद्रजी विचारत आहेत. देविक देहिक किंवा मानसिक अथवा काही आहे अलौकिक रायसी कावने परी दुःख तुझ समयक पुसतो. माता कैकेयीला प्रश्न केलेला आहे. देहिक देहाला असणारी व्यथा होऊ लागली किंवा दैविक किंवा देवाचा एखाद्या कोप त्या ठिकाणी झालेला आहे म्हणून असणारे राजा दशरथजी मूर्छना येऊन पडलेत. नेमकं काय कारण आहे. कामून त्या ठिकाणी असणारे माझे पिताश्री अशी अवस्था त्यांची झालेली आहे किंवा औरलौकिक व सांगण्यासाठी कोंडीराम महाराज चाळ जे असणारे त्या ठिकाणी वर्णनच करता येत नाही अशी अवस्था असणारं दुःख असेल का. मग ते असणारं त्या ठिकाणी मला सांग असं असणारं माता कैकेयीला ते असणारे प्रभू रामचंद्रजी प्रश्न करतायत. पुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभू रामचंद्र भगवान की जय. खराब झालेल्या फरशा असतात का त्याच्यापासून बनवायला ती खराब झालेल्या फरशापासून काही गरज नाही ना घरी फरशा आणायची. नंबर कार्यक्रम एक फरशा